किती किलो दाखवते? झिरो नाही आले. किती किलो वजन दाखवलंय? 1664. डॉक्टर साहेब तुम्ही कोण आहात? डॉक्टर साहेब किती वजन दाखवलंय? 5 मिनिटं लगेच. किती किलो? रिस्टार्ट करतात. किती होतं? 158 किलो. माझी सुट्टी करायला आज हे दिलं का बघितले सगळे सॅम्पल द्या ना. नाही आम्ही तर सर्व धवान आम्ही जायला बसलो जाऊ का दोऱ्याला फक्त कोणावलं कोण ना विचार तुम्ही सोयरीला सलाईनला आहे तिथं एक पोल आहे तिथे आपल्याला ते मधल्या पोलला पण आहे. नाही लावत तिथे आज वाजून काय झालं इथं 5 मिनिटं आपण 5 मिनिटं. परत घेऊन हा येतो. हा तेच सांगितलं सलाईन इथं नाही लावायचं. मग आदेशला येऊ द्या. आदेशला आम्ही घेऊन येऊ आणि रिपोर्ट नोंद आपण व्यवस्था करून बोललो मी सांगितलं त्याला डॉक्टर साहेब सर बोला की किती वेळ लागणार आहे? आता इश्यू असा आहे काय झालं कुठले औषध द्यायचं म्हटलं जो प्रोटोकॉल असतो त्यांनी जायला लागतं. आता इथं जर थंडी वगैरे आली तर मॅनेज करणं म्हणजे डॉक्टरला जो डॉक्टर आहे त्यालाच कळतं काय होतं. हो दादा ते तुम्ही भैया तुम्ही असं करा तुम्हाला परत 2 तासांनी मी स्वतः येईल आणि स्वतः घेऊन येईल. नाही सर माझी अशी विनंती आहे सरकारी डॉक्टरांनी आता तपासणी केलेली आहे त्यांची बॉडी प्रतिसाद देते का तब्येत काय आहे आणि त्यांना ॲडमिट करण्याची गरज आहे का प्रशासनाला सल्ला काय. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. त्यांना 2 दिवसापासूनच लक्षणं जाणवत आहे. अशक्तपणा आलेला आहे. श्वास घ्यायला त्रास होत आहे. तर त्यानुसार आपण त्यांना कालच भरती होण्याचा सल्ला दिलेला आहे आणि हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिलेला आहे. काल त्यांचं वजन 84 किलो होतं. आज 82.5 किलो आहे. तर वजन सुद्धा 1.5 किलो कमी झालेलं आहे. काल रक्तातली साखर पहिले 140 होती ती कमी होऊन 104 झालेली आहे. आज त्यांनी बाहेरून तपासली तेव्हा 80च्या सुमारास आलेली आहे. युरिन साखर सुद्धा कमी होत आहे. चरबीचं प्रमाण सुद्धा कमी आहे. तर त्यामुळे आपण त्यांना आता तातडीनं ऍडमिट होण्याचा सल्ला देत आहे. जर त्यांनी ते ॲडमिट झाले नाही उपचार घेतले नाही तर प्रकृतीवर काय काय परिणाम होऊ शकतात.
अशक्तपणा जाणून पुढं रक्तातली साखर कमी होऊन त्यांचे जे व्हायटल पॅरामीटर्स आहेत, ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, पुन्हा पल्स रेट कमी होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्यांची शुद्ध सुद्धा होऊ शकते याच्यामध्ये. पुढच्या स्टेपला अशा गोष्टी होऊ शकतात, म्हणून वेळीच त्यांनी आमचा सल्ला ऐकायला पाहिजे आणि दवाखान्यात ऍडमिट. तुम्ही तसा अहवाल काही पोलिसांना दिलाय का? अहवाल दिलेला आहे, कालच दिलेला आहे तुम्हाला. नाना, आता तुम्ही मेडिकल ऑफिसरांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांनी पोलिसांना अहवाल दिलेला आहे, प्रकृती अतिशय नाजूक आहे, मग यांनी ॲडमिट होण्याची गरज आहे. आता डॉक्टरांना सांगितलं मला आय व्ही लावायचं तरी तर काय अडचण नाही. डॉक्टरशी थांबवतं इथं शक्य आहे का डॉक्टर साहेब? आय व्ही लावायला काय शक्य? डॉक्टर साहेब, प्रत्येक गोष्टीला आपण कुठलं इंजेक्शन देतो किंवा सलाईन देतो त्याचे कॉम्प्लिकेशन होत असतात, म्हणून त्याचं आपण अवॉइड करतो अशा गोष्टी आणि त्यांना आपण सल्ला देतो की दवाखान्यात या आणि दवाखान्यात. मग तुम्ही इथं सलाईन लावायची रिस्क घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये रिस्क आहे, रिस्क इन्व्हॉल्ड आहे, तर ती घेऊ नये आपण, असा आमचा सल्ला आहे. नाना, आता मेडिकल ऑफिसरने सल्ला दिलाय की इथं सलाईन लावायचं आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. सगळ्यांना लावायला काय त्याला काय रिस्क आय व्ही लावायला त्याला काय करायचं तिथे ऑपरेशन करायचं. डॉक्टर साहेब, जर तुम्ही आता मग थोडी जबाबदारी घेत असाल तर मग सरांना सर आपण लावू त्यांना इथं एक सलाईन लावू मग तसं. कसं आहे सर, प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल ठरलेला आहे. या माणसाकडे महाराष्ट्राने उभा देश पाहत आहे आणि आय व्ही लावलं, चुकून थंडी आली वाजून, म्हणजे मलाही माहीत नाही, जरी इथे लावलं किंवा सरांनी लावलं तर कॉम्प्लिकेशन आलं तर ती रिस्क कोण म्हणजे त्या रिस्क कॅरी कोण करणार? ज्यावेळेस पेशंट हॉस्पिटलला असतो त्यावेळेस आम्हाला इमिडिएट सगळ्या गोष्टी करता येतात. आता मी सुरेश भाऊचा फार जवळचा मित्र आहे आणि काही जरी झालं तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागीच व्हावी, सलाईन लावून पुन्हा इथं आणता येईल. आणि माझं तरी आमचं असंच म्हणणं असेल का तुम्ही ॲट एनी हाऊ म्हणजे ही गोष्ट दवाखान्यातली गोष्ट दवाखान्यातच व्हावी. आणि ही काय म्हणजे आता भाऊ घरी व्हिजिटला गेलोय आणि सलाईन लावले तसं नाहीये. हा उभ्या महाराष्ट्राचा किंवा हा उपोषणाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं आम्हालाही आमची काळजी घेऊनच काम करायला लागेल. सुरेश भाऊ, डॉक्टरांचा सल्ला असा आहे की तुम्हाला ॲडमिटच व्हावं लागेल, पुढची रिस्क आम्ही घेऊ शकत नाही असं डॉक्टर म्हणतायत. कालपासून साहेब सांगतो ते माझं म्हणणं असं आहे की सरांनी उपचार करावे काय असेल ते कुठे उपोषण स्थळ सगळे आपले लोक बसले, आदिवासी बांधव आहेत तिथं. तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. सलाईन लावायला साहेब, सलाईन लावायला कशी काय असेल नाही इथं काय जे असेल उपचार करू आपण पाहिजे तर सरांचा एखादा माणूस जरी इथं थांबला तरी काय हरकत नाही. कशाला आणले डॉक्टर साहेब, या बाटल्या कशाला आणल्या तिथे? सगळं मटेरियल तर इथं आणलेलंच आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या सर्वांच्या समोर लावायची तयारी असेल तर वी कॅन. रिस्क आम्ही घेऊ शकत नाही. मेडिकल ऑफिसर तुम्ही आहात. प्रॉब्लेम आता असा आहे का सर, आरएच आहे, मी प्रायव्हेट आहे आणि हा माझा मित्र आहे. शेवटी मला माझा मित्रच आपला पाहिजे. आम्हाला जेवढं मॅक्झिमम इथं करता येईल आम्ही करणारच आहे. मी 2 टाईम येतोय, सर 1 टाईम येत आहे आणि कन्सेंट घेणार आम्ही आता पेशंटची आणि कन्सेंट घेऊन लावणार मग इथं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.